तर इथे आपले झटकीपट असे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर फुलतात आणि जितके ते सुंदर फुलतात तितकेच ते खायला देखील सुंदर आहेत आणि बनवायला देखील सोपे आहेत। अगदी झटकीपट तुम्ही अर्ध्या पाऊण तासामध्ये हे बटाट्याचे पापड करू शकता। तर इथे मी 125 ग्रॅम साबुदाणा घातलेला आहे। तो जो रेग्युलर साबुदाणा आपण खिचडी बनवण्यासाठी आणतो तोच आहे। तर याला आपल्याला चांगलं 3 ते 4 मिनिट मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आणि सोबतच मी इथे अर्धा किलो बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत। तर ते देखील उकडून होत आलेले आहेत। आता याला 3 ते 4 मिनिटांनंतर व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या मांड्यामधून बारीक करून घ्यायचं आहे। जितकं शक्य होईल तितकं बारीक करून घ्यायचं आहे आणि एखाद्या मैद्याच्या चाळणीने या पद्धतीनं चाळून घ्यायचं आहे। आता भरड जर का खूपच जास्त असेल तर पुन्हा एकदा त्याला मी बारीक करून घेतलेलं आहे, बऱ्यापैकी भरड शिल्लक आहे म्हणून। तर याला आणखीन एकदा बारीक करून पुन्हा एकदा चाळून घेतलेलं आहे आणि जे शिल्लक राहतं ते तुम्ही बाइंडिंग एजंट म्हणून कशामध्येही वापरू शकता। तर हे मी त्याला आता साईडला ठेवते आहे। आता सोबतच जे बटाटो मी उकडलेले होते ते थंड करून घेतलेले आहेत आणि यांच्या आपल्याला साली काढून या बटाट्यांना मी किसून घेते। तुम्हाला जर का जमत असेल तर तुम्ही मिक्सरला देखील बारीक करू शकता किंवा हाताने देखील मॅश करू शकता, पण मला ही पद्धत जरा योग्य वाटते कारण आल्याची जी किसणी आहे ती एकदम बारीक असते, त्यामुळे बटाट्याचा एखादा मोठा तुकडा वगैरे पडण्याचा काहीच ऑप्शन नाही आहे। त्यामुळे पीठ देखील आपलं सुंदर होईल आणि बटाटे देखील लाटताना आपल्याला त्रास नाही होणार। तर हे सगळे मी बटाटे बारीक करून घेतले। आता सोबतच इथे मी लाल मिरची, हिरवी मिरची, जिरं, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घेतलेलं आहे। आता ही लाल मिरची आणि हिरवी मिरची मी त्याच आल्याच्या किसणीने किसून घेतलेली आहे। जे तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर घ्या आणि थोडंसं प्रमाण इकडे तिकडे करू शकता। म्हणजे मी एक हिरवी मिरची आणि एक लाल मिरची घेतली होती। आता आपल्याला हे जे पीठ मळायचं आहे हे पीठ मळताना बिलकुल आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। जे काही आहे ते बटाट्याच्या पाण्यामध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि त्याच्या मॉइश्चरमध्येच आपलं पीठ जातं। हे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे। शेवट तुम्हाला हवा असेल तर थोडासा तेलाचा वापर करू शकता, पण मी तेलाचा देखील वापर केलेला नाही आहे। तर इथे आपल्याला हे पीठ जे आहे हे अर्ध्या तासासाठी ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं होतं। तर अर्धा तास झालेला आहे आणि ह्याला मी साईडला ठेवते। इथे मी एक पळपोट घेतलेला आहे आणि सोबतच एक प्लास्टिकची शीट घेतली आहे आणि या प्लास्टिकच्या शीटला आपण तेलाचा हात लावून घेणार आहोत या पद्धतीनं। आता हे जे पीठ आहे हे पीठ आपल्याला छानसं असं मळून घ्यायचं आहे तेलाचा हात लावून। एक ते 2 ते 3 मिनिटं चांगलं मी ह्याला व्यवस्थित मळून घेतले आहे तेलाच्या हाताने। आणि आता आपल्याला ज्या पद्धतीचा गोळा हवा आहे, म्हणजे जितक्या साईजचा आपल्याला पापड लाटायचा आहे त्या साईजमध्ये तुम्हाला हे पापड लाटून घ्यायचे आहेत। आता इथे मी 2 ते 3 प्रकारे पापड करण्याची पद्धत दाखवली। तुम्हाला कुठली पद्धत आवडली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर इथे पहिल्या पद्धतीमध्ये एक मी मीडियम साईजची प्लेट घेतलेली आहे आणि कुठे जाड वाटते तिथे मी असं प्रेस केलेलं आहे आणि सुंदर असा पापड आपला तयार झालेला आहे। झटकीपट, ना लाटायची झंझट ना काय। आता हा बघा पापड, मी हे पापड आजच्या दिवस घरीच सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये घालणार आहे। हे बघा या पद्धतीने मी फॅन खाली सुकवण्यासाठी ठेवलेलं आहे। आता दुसरी पद्धत जी आहे ती मी हाताने असे प्रेस केलेलं आहे कारण हे पीठ छानसं मऊ आहे, त्यामुळे हाताने देखील व्यवस्थित आपल्याला हे बनवता येतं। हाताने देखील पटकन होतं। जितका पातळ पापड पाहिजे तितका पातळ देखील बनवू शकतो। आणि तिसऱ्या पद्धत आपण रेग्युलर जी लाटण्याने लाटून घेतो त्या पद्धतीने देखील मी हे बनवलेलं आहे। सो मला कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका आणि त्यासोबतच ही व्हिडिओ कसा वाटला किंवा ही रेसिपी कशी वाटली हे देखील सांगा। आता जवळपास या पिठापासून माझे 30भर पापड तयार झालेले आहेत। हे मीडियम साईजचे पापड आहेत। तुम्ही लहान साईजचे केले तर आणखीन जास्त होतील आणि यांना मी 2 दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे। म्हणजे पहिल्या दिवशी मी घरी सुकवलं, आलटून पालटून घेतलं पहिल्या दिवशी बऱ्यापैकी सुकल्यानंतर 3-4 तासाने आणि नंतर मी 2 दिवस उन्हामध्ये ठेवलेलं होतं हे 3-4 तासासाठी। तर हे बघा पापड तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पापड पटकन घातले आणि पटकन काढलेले आहेत कारण खूप जास्त वेळ ठेवला तर पापड लाल होऊ शकतो। तर हे बघा सुंदर असे पापड तयार झालेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महाशिवरात्री निमित्त बटाट्याच्या चिवड्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो देखील नक्की बघा। थँक्यू।